नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला बँक ऑफ बडोदामध्ये NPS अकाउंट कसे ओपन करायचे हे शिकवणार आहे. तर पहिल्यांदा आपल्या मोबाईलमध्ये ते मी तुम्हाला गुगलमध्ये शिकवणार BOB आहे. बँक पहिल्यांदा तुम्ही नेट गुगलमध्ये बँकिंग जाऊन बँक ऑफ असे नाव सर्च बडोदा करून घ्या. नेट सर्च करून बँकिंग असे नाव घेतल्यानंतर टाकून बँक ऑफ बडोदा वेबसाईट ई ओपन करून बँकिंगच्या घ्या. वेबसाईटवरती जाऊन ओपन करून घेतल्यानंतर गेल्यानंतर ते वेबसाईट आपण इथं स्क्रोल पाहू होत आहे. एक शकता. मिनिट. खाली दिलेल्या त्यानंतर युजफुल इन्फॉर्मेशन लिंक इन्फॉर्मेशन या लिंकवरती ओके करून तिथे NPS अकाउंट ओपन नंतर NPS ऑप्शन येतो त्या ऑप्शनवरती ओपन क्लिक NPS करा. अकाउंट ओपन NPS वरती अकाउंट क्लिक करायचे. हे असा बघा, ऑप्शन येतो त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर NPS मध्ये अकाउंट ओपन झाल्यानंतर इथं जे काय असेल ते Asset वरती वरती क्लिक करा. ॲसेट वरती क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस ओपन होतो. इथे तुमची सर्व माहिती भरून घ्या. पॅन कार्ड वरील मोबाईल आपले नंबर, नाव, पॅन डेट कार्ड, ऑफ बर्थ, मोबाईल नंबर, इंडिव्हिज्युअल डेट ऑफ बर्थ हे सगळं वरती ओके करा. सेल्फ एम्प्लॉयड असेल तरी इंडिव्हिज्युअल टाकल्यानंतर ईमेल टाकल्यानंतर इथं सेल्फ आपल्याला टाईप एम्प्लॉयडसाठी इंडिव्हिज्युअल करायचं. जर आपण रेसिडेंट सेल्फ एम्प्लॉयड असेल इंडिव्हिज्युअल, टिक मार्क करा मध्ये आणि कंटिन्यू वरती रेसिडेंट ऑफ इंडिया कंटिन्यू वरती क्लिक केल्यानंतर कॉर्पोरेट सबकार्डर नाही असा इंटरफेस ओपन होईल. इंडिव्हिज्युअल तुमची सेल्फ KYC डिटेल्स डिटेल्स शिकवत आहे. ऑनलाईन आधार, एक्सचेंज कस्टमर ओके बँक केल्यानंतर आणि असा CKYC. इंटरफेस ओपन होतो. तुम्ही बँकेचे कस्टमर असाल तर एक्झिट तिथे कस्टमर आपली ओके सगळी आधार करा. कार्डची माहिती तुमची सर्व माहिती तिथे आपोआप येईल. कस्टमर ऑफ बँक सेव्ह आणि प्रोसेसवरती ओके करा. त्यानंतर पर्सनल डिटेल्स, तुमचे ईमेल असेल, पॅन असेल, सर्व काही माहिती टाकून घ्या. पॅन नंबर, डेट ऑफ बर्थ असेल, कंट्री ऑफ बर्थ, खाली तुमच्या दाखवलेलं आहे प्लेस ऑफ बर्थ आहे, डेट ऑफ बर्थ हे सगळं ऑटोमॅटिक येतं. फिमेल आहे तिथं सोल्युशन म्हणजे श्री कॉमिस्टर्स असे येते. जर आपण फिमेलच्या नावाने अकाउंट करत असेल तर श्रीमती करा. जर आपण जेंट्स असेल तर श्री करा. त्यानंतर प्लेस ऑफ बर्थ करा. म्हणजे आता तुम्हाला पॅन कार्ड येते आपल्याला. कोणाचं नाव हवं आहे, आपल्याला कोणाचं नाव फादरचं नाव हवं असेल तर तुम्ही आपल्या फादरचं नाव टाकून घ्या. मदरचं नाव हवं असेल तर मदरचं नाव टाकून घ्या. मॅरिड असेल तर मॅरिड करा. अनमॅरिड असेल तर अनमॅरिड असेल तर तुमच्या हजबंडचं नाव टाका. आपली पत्नी किंवा आपली महिला ओपन करत असेल तर हजबंडचं नाव टाका. आणि जेंट्स ओपन करत असेल तर आपल्या पत्नीचं नाव टाका. खाली ऑक्युपेशन डिटेल्स दाखवत आहे. त्यानंतर ऑक्युपेशन डिटेल्स तुम्ही सेल्फ एम्प्लॉयड आहेत, नोकरदार आहेत ते तुम्ही टाकून घ्या. इथं सेल्फ एम्प्लॉयड करून भरत आहे त्यामुळे इथं सेल्फ एम्प्लॉयड करत आहे. त्याचबरोबर माहिती बरोबर आहे का, बरोबर आहे की नाही ते बघून घ्या. सेव्ह आणि प्रोसेस वरती सेव्ह आणि प्रोसेस वरती करून क्लिक करून घ्या. सगळी माहिती चेक केल्यानंतर सेव्ह आणि प्रोसेस वरती क्लिक करून घ्या. नंतर पुढचा इंटरफेस ओपन होईल. सेव्ह आणि प्रोसेस वरती ओके करून झाल्यानंतर डिक्लेरेशन येतो. तेव्हा ते तुम्ही करून घ्या. आय एम टॅक्स रेसिडेंट ऑफ इंडिया तिथे येस करून घ्या. अमेरिकेत राहत नाही त्यामुळे आपोआप माहिती तिथे येईल आधार कार्ड वरती. तिथे कंट्री ऑफ टॅक्स इंडिया पिन कोड असेल, तुमच्या आधार कार्ड वर हे असेल, काही करायचं नाही, तरी कमा सोडून द्यायचं. सेव्ह आणि प्रोसेस ते क्लिक करून द्या. US% तुम्ही नो करायचं, ऑटोमॅटिक येऊन त्यामुळे नो करून टाकायचं. सेव्ह आणि प्रोसेस वरती क्लिक करून वरती ओके करून घ्यायचं. त्यानंतर अकाउंट टाइप्स, आता टियर 1 आणि टियर 1 आणि टियर 2 असे दोन अकाउंट आहेत. टियर 1 हे गव्हर्नमेंट सर्वंटसाठी असते आणि टियर 1 आणि टियर 2 हे सेल्फ एम्प्लॉयडसाठी असते. दोन्ही पण मध्ये आपण अकाउंट खोलू शकतो. इन्व्हेस्टमेंट होती आणि टियर 2 मध्ये आपला पैसा जातो, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट होतो. मग आपण त्या पद्धतीने तुम्ही ठरवा आपल्याला कोणत्या अकाउंट हे करायचं. आपल्या सोयीनुसार क्लिक करून सेव्ह आणि प्रोसेस करून घ्यायचं आहे. ओके करून रिस्क घ्यायचे नसेल तर टियर 1 मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. टियर 1 आणि टियर 2 टियर 1 आणि टियर 2 या दोन्ही इन्व्हेस्टमेंट करून ओके सिलेक्ट करून सेव्ह आणि प्रोसेस वरती ओके करू शकता. त्यानंतर आपली बँक डिटेल टाकून घ्यायची आहे. तुमच्या बँकेचा IFSC कोड असेल तर टियर 1 साठी इन्व्हेस्टमेंट होते तुमची. टियर 1 IFSC कोड, त्यानंतर IFSC कोड टाकल्यानंतर IFSC कोड टाकून घ्यायचा. आता टियर 1 म्हणजे काय असतं की टियर 1 मध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट हे गव्हर्नमेंट बॉन्ड्स असतील, त्यानंतर कॉर्पोरेट बॉन्ड्स असतील तुमची इन्व्हेस्टमेंट होत असते. तिथं आपण ठरवू शकतो की आपल्याला 75% इन्व्हेस्टमेंट इक्विटीमध्ये करायची आहे, 25% इन्व्हेस्टमेंट ही आपल्याला गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये करायचे आहे. असे क्रायटेरिया असतात ते आपण त्यानुसार तिथं ठरवून टाकू शकतो. त्यासाठी टियर 1 हे अकाउंट असते. आपल्या इथं IFSC कोड टाकून घेतल्यानंतर बँकेचं नाव आपोआप येईल. आपले अकाउंट सेव्हिंग अकाउंट आहे की करंट अकाउंट आहे ते त्याच्यानुसार तुम्ही इथं सेव्हिंग आणि करंट चेक करा. तुमचा अकाउंट नंबर कन्फर्म करून घ्या. आपल्या अकाउंट नंबरला हे NPS अकाउंट लिंक होत असते, त्यासाठी हे इथं अकाउंट नंबर टाकायचा असतो जेणेकरून आपल्या अकाउंटमधून आपण महिन्याला पैसे भरता येईल यासाठी.
आता टियर 2 अकाउंट हे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट होत असते. आपण तिथं ठरवू शकतो की आपल्याला इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे की गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे. इथं आपण स्वतः ठरवू शकतो की आपले पैसे 100% कुठं लागले पाहिजे. आता टियर 2ची बी इन्फॉर्मेशन ही पहिल्या टियर 1 सारखीच असावी यासाठी सेव्ह आणि प्रोसेसवरती ओके करून घ्यायचं. बँक डिटेल्स टियर 2साठी पण तेच द्यायचे आपल्याला, त्यामुळं आपण टियर 2वरती पण सेम टियर 1चेच आपली इन्फॉर्मेशन त्याला दिलेली आहे. ओके करून घेतल्यानंतर पुढील इंटरव्ह्यू ओपन होतो. आता इथं नॉमिनी सिलेक्ट करायचे आहे. आता इथं तुम्हाला सांगतो नॉमिनीमध्ये NPS अकाउंटला 3 नॉमिनी लावावं लागतं. मग त्याच्यानुसार तुम्ही ठरवून घ्या आपल्याला नॉमिनी कोणाला ठेवायचे असेल त्याच्यानुसार तुम्ही इथं सिलेक्ट करून घ्या. फादर असेल, मदर असेल, स्पाऊस असेल, सन असेल, तुमचे डॉटर असतील, त्याच्यानुसार त्यांच्यानुसार त्यांचे नॉमिनीचे त्यांना नाव टाकून घ्या, एज टाकून घ्या आणि त्यांना किती टक्के तुमच्या मागे आपल्या NPSमधला रक्कम भेटली पाहिजे किंवा वाटा आपल्याला भेटले पाहिजे. त्याच्यानुसार तुम्ही तर 100% आपल्या मागे त्यांना पैसे भेटायला असं वाटत असेल तर 100% करून घ्या. नंतर 50% 30% तुमच्या हिशोबाने तुम्ही ते करून घ्या. नॉमिनीचे डेट ऑफ बर्थ इथं टाकून घ्या. त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर तुम्हाला ते एज आपोआप एज येईल. आता मी इथं डेट ऑफ बर्थ टाकत आहे ते आता एज आपोआप तुमचं होऊन जाईल. तिथे एज टाकायची देखील तुम्हाला गरज. हे बघा 28 वय आले, तिथे मी अगोदर 27 केले होते. आता टियर 2ला पण सेम ॲज टियर 1 नॉमिनी डिटेल्स हे तुम्ही हे पण करून घेऊ शकता. आता सेवाने प्रोसेस केल्यानंतर इथं जर आता तुम्ही सेवाने प्रोसेस केलं तर हे तुम्हाला पुढची प्रोसेस ओपन होणार नाही. ॲड नॉमिनी म्हणून असा ऑप्शन येतो. आता मी तुम्हाला दाखवत आहे कारण तुम्हाला तिघा जणांना नॉमिनी ठेवावं लागतं यामध्ये. हे बघा हे बघा इथं तिघा जणांना नॉमिनी त्याप्रमाणे तुम्ही ठेवून घ्या. आणि सेवाने प्रोसेसवरती ओके करा. हे बघा सेवाने प्रोसेसवरती ओके केल्यानंतर तुम्ही याला अजून नॉमिनी ठेवण्याची गरज आहे, त्यामुळे आपण इथं नॉमिनी ॲड करून घ्या. हे तर माझ्या पद्धतीने मी नॉमिनी ॲड करून घेत आहे. नॉमिनी ॲड करून घेतल्यानंतर पुढील प्रोसेस आपली ओपन होणार आहे. त्याप्रमाणे ते नॉमिनी ॲड करून घ्यायचे आहेत. हे बघा असा ऑप्शन येतो. आता NPS अकाउंट हे जे असते ते तुमचे रिटायरमेंट प्लॅनसाठी इन्व्हेस्टमेंट असते. ही वयाच्या 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला यामधून 100% इन्व्हेस्टमेंट काढून घेता येते आणि हे पूर्ण कालखंडामध्ये तुम्ही फक्त 3 वेळा पार्शियल विड्रॉल यामधून करू शकता. आता इथं नॉमिनी ॲड करण्यासाठी सन, मदर इन लॉ, फादर याप्रमाणे तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे. तुमची तिथं डेट ऑफ बर्थ असेल ते टाकून घ्यायचे आहे. आता या मदर इन लॉ इथं सिलेक्ट केलेलं आहे, त्याच्यानुसार इथं त्या नॉमिनीचे ते नाव टाकायचे आहे आणि त्यानुसार त्यांचे एज असेल, त्यांना किती टक्के शेअर्स किती टक्के वाटा यामधील द्यायचा आहे, हिस्सा त्यामध्ये द्यायचा आहे ते तिथं टाकून घ्यायचे आहे आणि त्यानुसार पुढे चालू ठेवायचे आहे. तर सेव्ह आणि प्रोसेसवरती ओके करून घ्यायचे आहे. नंतर इथं बघू शकता आपण की रिलेशनशिपमध्ये आपण कोणाकोणाला नॉमिनी ठेवू शकतो. तर फादर आहे, मदर आहे, स्पाऊस आहे. स्पाऊस म्हणजे आपली महिला फॉर्म भरत असेल तर आपल्या पती, आणि जर व्यक्ती जेंट्स फॉर्म भरत असेल तर आपली इथं पत्नी म्हणजे स्पाऊस. आपले सन असतील म्हणजे मुलं, डॉटर म्हणजे मुलगी, डॉटर इन लॉ त्याप्रमाणे फादर इन लॉ म्हणजे सासरे, मदर इन लॉ म्हणजे सासू. तर ग्रँडसन म्हणजे काय, मला याचा अर्थ समजा आता ग्रँडसन म्हणजे काय, ग्रँड डॉटर, नात वगैरे असेल, नातू किंवा नात. आणि डॉटर इन लॉ म्हणजे कोण मला तुम्ही सांगा खाली कमेंटमध्ये. त्यामुळे 70% तिथं करून घ्यायचं आहे. ठीक आहे, होतं अजून एकदा नॉमिनी करावं लागतं आपल्याला सिलेक्ट. त्याप्रमाणे आपण आता नॉमिनी सिलेक्ट करून घ्यायचं. अजून 3 नॉमिनी तर सिलेक्ट करून घ्यावे लागतात.
येतच नाही आहे, कारण तिसरा एक नॉमिनी इथं ठेवावा लागतो. तर जर तुम्हाला 3 नॉमिनी नसतील ठेवता येत तर सेम ॲज टियर 1ला करून टाकावे लागेल आपल्याला. सेम आणि प्रोसेसवरती ओके करून घ्यायचे झाले. आपली पुढील प्रोसेस आपली चालू झाली आहे. स्कीम डिटेल्समध्ये इथं कॉन्ट्रिब्युशन अमाऊंट, पेन्शन फंड. आता पेन्शन फंड म्हणजे तुम्हाला फंडमध्ये कोणते इन्व्हेस्टमेंट करायचे आहे. SBI फंड असतो, HDFCचा फंड असतो, कोटक महिंद्राचा आहे. आपलं पैसा कोणत्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट व्हावा. आता तुम्ही मिनिमम इथं कॉन्ट्रिब्युशन ₹500 करू शकता. इथं पेन्शन फंडमध्ये आतापर्यंत रेकॉर्ड आहे की HDFC पेन्शन फंड एक चांगले रेकॉर्ड दिले आहे. इंटरनेटवर तुम्ही सर्च करून त्याच्यानुसार तुम्हाला जो सूट होईल तो फंड तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. मी इथं HDFC पेन्शन मॅनेजमेंट कंपनीचा लिमिटेड फंड हा सिलेक्ट करत आहे टियर 1साठी. इथे इन्व्हेस्टमेंट ऑप्शन तुम्ही बघू शकता. इक्विटीमध्ये इथं मी 100% ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, तर तिथं होत नाही आहे. 75% हे टियर 1मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता इक्विटीमध्ये. तर कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये तुम्ही मॅक्सिमम ठेवू शकता 100%. पण इथं इक्विटीमध्ये जास्तीत जास्त रिटर्न भेटतात, त्याबरोबर रिस्कही भरपूर असते. त्यामुळे त्याच्यानुसार तुम्ही ठरवू शकता तुमची रिस्क घेण्याची किती कॅपॅसिटी आहे. इथं इक्विटीमध्ये आहे, कॉर्पोरेट बॉन्ड्स आहेत, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहेत आणि अल्टरनेटिव्ह असेट म्हणजे मनी मार्केटमध्ये तुमचा पैसा इथे इन्व्हेस्टमेंट होतो. मनी मार्केट नाही, मनी कंट्रोल राईट. तर इथं गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये 100% इन्व्हेस्टमेंट करता येते. आता आम्ही ₹500 इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत मिनिमम. त्याप्रमाणे 75% इन्व्हेस्टमेंट म्हणजे ₹375 इन्व्हेस्टमेंट होतात येते. ते 100% झालेलं आहे चुकून. आता टियर 2, या टियर 2साठी देखील हे बघा इथं कॉर्पोरेट बॉन्डमध्ये 100% झाले, तर 0 करून घ्यायचं आहे आपल्याला. टियर 2साठी मिनिमम इन्व्हेस्ट. आता टियर 2 मध्ये पूर्ण पैसा आपल्या शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट होतो, इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट होतो तिथं पेन्शन फंड सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ॲक्टिव्ह चॉईसमध्ये आपण स्वतःच सिलेक्ट करू शकतो की आपला 100% पैसा इक्विटीमध्ये गेला पाहिजे. त्यासाठी आपण तिथं ॲक्टिव्हमध्ये चॉईस करायचं आहे. आता इथं कॉर्पोरेट बॉन्ड्स हे बघा पुन्हा एकदा प्रयत्न केला तर होत नाही आहे. त्यामुळं इक्विटीमध्ये 75% तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून टाका आणि कॉर्पोरेट बॉन्डमध्ये 25% करून टाका. इथं तुमच्या क्रायटेरियानुसार तुम्ही रिस्क घेऊ शकता. गव्हर्नमेंट सिक्युरिटीज म्हणजे गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट होते इथं. आतापर्यंत रेकॉर्ड आहे की SBI पेन्शन फंडने गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये चांगले रिटर्न्स दिलेले आहेत. तर तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही हे करून घेऊ शकता. माहिती सगळी चेक करून घ्यायची आहे. आपण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. HDFC पेन्शन फंड असेल, पेन्शन मॅनेजमेंट फंड जो आहे त्यामध्ये आपली इन्व्हेस्टमेंट झालेली आहे. इथं इक्विटीमध्ये आपण 75% इन्व्हेस्टमेंट केलेली आहे टियर 1साठी आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये 25% इन्व्हेस्टमेंट आपण केलेली आहे. म्हणजे आपली मिनिमम ₹500 इन्व्हेस्टमेंट जी आहे टियर 1मधली, त्यातील 75% इन्व्हेस्टमेंट ही इक्विटीमध्ये झाली आणि 25% इन्व्हेस्टमेंट ही गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये झालेली आहे. आणि टियर 2मध्ये मिनिमम इन्व्हेस्टमेंट ₹1000 आहे. तर त्यामध्ये आपल्याला 100% इन्व्हेस्टमेंट मी माझ्या रिस्कनुसार इथं इक्विटीमध्ये करून घेतलेली आहे. आपली रिस्क पद्धत काय आहे, आपल्याला रिस्क किती घेऊ शकतो आपण, आपले वय किती आहे त्याच्यानुसार आपण ठरवू शकता. जर आपले वय जर 20-25 किंवा 27-28पर्यंत असेल तर आरामात आपण रिस्क घेऊ शकतो. जर 30-32 वयाच्या पुढील व्यक्ती हे फॉर्म भरत असेल तर त्यांनी त्यांच्या ह्याच्यानुसार रिस्क ठरवून घ्यावा. इथं सेम आणि प्रोसेसमध्ये ओके करून घ्यावे. तर सेम प्रोसेसमध्ये ओके करून घेतलं तर डॉक्युमेंट येतं. डॉक्युमेंट
पुढील डॉक्युमेंटमध्ये आपल्याला सिग्नेचर द्यायचे आहे. जे व्यक्ती फॉर्म भरत आहे त्यांचे इथं सिग्नेचर अपलोड करायचे आहे आणि पॅन कार्ड इथं अपलोड करून घ्यायचे आहे. आता पॅन कार्ड अपलोड करताना इथं तुम्हाला पॅन कार्ड जे अपलोड करताना आता BOB बँकेचं तुम्ही BOB बँकेच्या नेट बँकिंगमध्ये तुम्ही हा फॉर्म भरत असल्यामुळे ते पॅन कार्डचं जे तुमचं नाव आहे, पॅन कार्ड आपण कॉपी पेस्ट करून इथं अपलोड करताना पॅन कार्डचं जे फाईलचं नाव आहे ते रिनेम करून घ्यायचं आहे. रिनेम म्हणजे समजा पॅन कार्डचं नाव जर तुम्ही खाली कॅपिटल लिपीमध्ये तुमचं त्या फाईलचं नाव असेल तर ते कॅपिटल लिपीमधलं नाव तुम्ही स्मॉल लिपीमध्ये करून घ्यायचं आहे आणि 3 अक्षराचं नाव करून घ्या. जसं की ABC, जसं की ABC हे स्मॉल लिपीमध्ये काही तुम्ही XYZ असं तुम्ही नाव टाकून घेऊ शकता. फक्त कॅपिटल लिपीमध्ये ह्या पॅन कार्डचं नाव नसलं पाहिजे, त्या फाईलचं नाव नसलं पाहिजे, तर तुम्ही इथं होणार नाही तुमच्या ते. आता इथून पुढची प्रोसेस जी आहे ते इथं पॅन कार्ड अपलोड केल्यानंतर ही जी इथून पुढची जी प्रोसेस आहे ते तुम्हाला बँक अकाउंट डिटेल जे तुम्ही फिल केली होती त्याप्रमाणे तुम्हाला ATM कार्ड तुमच्याजवळ असेल तर तुम्ही तिथून तुमचे जे काय 500 रुपये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केले आहेत ते 500 रुपये Tier 1चे आणि Tier 2चे 1000 रुपये असं तुमचं एकूण GST वगैरे त्याला हे ॲड होऊन तुमचं तिथं फंड ॲड करण्यासाठी तुम्हाला ऑप्शन येतो. तिथं जाऊन तुम्ही ते फंड ॲड करून घ्यायचं आहे आणि तुमची प्रोसेस पूर्ण होईल आणि विदिन 7 ते 8 दिवसामध्ये तुमचं पॅन कार्ड हे तुम्हाला पोस्ट ऑफिसमार्फत घरपोच होऊन जाईल. धन्यवाद. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि